असाच प्रकार आज झालेला आहे की एकदम नवल वाटण्यासारखं. कारण की मला माहित होतं, मला बघून कुकर तरी माझ्या शिट्टी मारतोय, पण नारळ पण फुटेल मला बघून असं कधी वाटलं नव्हतं. कारण की काय झालं माहितीये काय, आज तसाच काहीतरी प्रकार घडलाय. पप्पानी नारळ आणले होते गावावरून आणि मी एका लाईनी ते असे ठेवले होते आणि सकाळी काय म्हटलं, मी एखादा नारळाचं काहीतरी बनवू, खूपच दिवस झाले तसेच एका कोपऱ्यात बिचारे बसून आहेत म्हणून ना मी बघायला गेले की त्यातला एक नारळ घ्यावा म्हणून गेले. तो चक्क टकटकन असा आवाज आला. मला वाटलं काहीतरी पडलं असेल म्हणून इकडे तिकडे बघते, पण पडण्यासारखं पण तिथं काही नव्हतं. मग बघते तर नारळ साहेब ना आपोआपच फुटलेत. ह्याच्यात पाणी भरले, अजून पाणी आहे याच्यामध्ये. असा एवढा मोठा तडा गेलाय पण एकही थेंब ना ह्याच्यातून पाणी बाहेर आलेलं नाहीये. असं बघून फटकन आवाज आला आणि बिचारा मला बघून लाजला वाटतं आणि फुटला. बघूया, थांबा आपण फोडून बघूया ह्याच्यात किती पाणी आहे. इकडे वाटी घेते. हा नारळ, अगं बाई, हे बघा एवढं पाणी आहे त्याच्यामध्ये आणि बिचारा का फुटला असेल. हा हा हा, छान छान. तर अशा पद्धतीने आपला नारळला थोडंसं ना बहुतेक ठेवून की माहित नाही, इथं थोडंसं काळं झालंय आणि आपला नारळ आहे असा आहे. तर ह्याच्यातलं पाणी जरा पिऊन बघूया. मस्त गोड असायलाच पाहिजे कारण की मला नारळाचं पाणी असं पण आवडतं. वाव, कसलं गोड आहे, कसलं नादच खुळा. एवढं छान ना पाणी पण प्यायला मिळालं आणि नारळ फुटला त्याचा डायरेक्ट मी फोडूनच टाकला. जरासं फुटलाय कशाला ठेवून द्यायचं ना, तर फोडून टाकला. असा पण मला फोडायचाच होता आणि तो आपोआपच फुटला. म्हटल्यावर काय सोन्यान पिवळं, जास्त काही त्रासच घ्यावा लागला नाही. तर अशा गोष्टी ना माझ्याबरोबर सारखं घडत असतात ना, सारखं खरंच.